एक छोटेसे गाव आहे होतवाडी म्हणून पन्हाळा तालुक्यातील, तिथून आले आहे. पण मी पहिल्यांदाच आले, मला काहीही माहीत नाही की ते कोण आहे, काय आहे, काहीही माहीत नाही. फक्त आमच्या बहिणीने फोन केला की ताई असं असं जायचं आहे आणि तुम्ही या. पण मला इथं ह्या काकांना बघितलं आणि एक स्वप्न आठवलं की मला गेल्या महिन्यात माझं स्वामी चरित्र सारामृतचं 108 गुरुचरित्र पारायण चालू होतं आणि त्याचं पारायण गुरुवारी उद्यापन होणार होतं. त्याच्या आदल्या दिवशीच मी माझ्या मैत्रिणीबरोबर कुणीकडे तरी गेलोय, पण कुणीकडे गेलोय हे काही माहित नाही. स्वप्न पडलेलं दुपारचं आणि त्या स्वप्नामध्ये मी आणि माझी मैत्रीण आणि सगळ्या महिला मागं होत्या. मी माझी मैत्रीण अशी समोर जाणार, समोर म्हणजे हीच व्यक्ती, पण तीच पॅन्ट, तेच पांढरं शुभ्र, हीच कपडे माझ्या स्वप्नात आलेली होती. आणि सांगण्यासारखं म्हणजे मला माहितच नाही ती कोण व्यक्ती आहे. मी त्याच्या नमस्कार केला, नमस्कार केल्यानंतर तिथं पादुका होती आहे मला काही माहित नाही. फक्त मी तिथे कोणीतरी आहे आणि मी माझ्या मैत्रिणीला घेऊन गेलो, मी नमस्कार करतो. नमस्कार केला, नमस्कार केल्यानंतर लगेचच तिथं पादुका होत्या, चांदीच्या पादुका मोठ्या भल्या मोठ्या होत्या आणि आम्ही नमस्कार करतोय. मी काय म्हणते माझ्या मैत्रिणी, अगं बघ इथं पादुका आहेत. आणि लगट असते स्वामी चरित्र सारामृतचा ग्रंथ होता, त्याला फुलाने वगैरे, ते माझ्यासाठी काय नाही. पण ह्यांना मी जेव्हा आता प्रत्यक्षात इथं बघितलं त्यावेळी खरोखरच माझ्या स्वामींनी, माझ्या गुरुदेव दत्तांनी मला आज आशीर्वाद दिल्याचं माझं सगळं, मी जेवढी पारायण करते, मी जेवढं करते तेवढं माझं फळायला गेले.